संपल्यानंतर या सामन्यात जो संघ जिंकेल तो कोणी संघाशी खेळणार आहे. त्यामुळे थोडा अल्पोपहार करायचा आहे, तुम्ही करून घ्या, पण वेळेवर उपस्थित राहा, कारण थांबण्यासाठी वेळ नाही आहे, कारण आज आपल्याला उपांत्य फेरीची लढत सुद्धा पूर्ण करायची आहे. त्याचमुळे कोणी संघ आपण एकत्रित राहा, इकडे तिकडे जाऊ नका. हा सामना संपला लगेच आपण पुढचा सामना तुमचा आणि या सामन्यातील विजयी संघासोबत खेळणार आहोत. तर सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. फाईन लेग, फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन्स, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि स्ट्रेट लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये सेट केलेलं आहे. पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर स्टार्ट घेतोय विशाल. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय, गॅप मोठा आहे, एक्स्ट्रा कव्हरला कोणीच नाहीये, पॉवर प्लेचा फायदा उचलला, बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. पहिल्याच बॉलवर रॉयल एंट्री, फलंदाज राजची चौकार. दुपारच्या भोजनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. खूप टायमिंग चांगलं आहे त्यांचं गाण्यांचं आणि समालोचकांना तो त्रास होत नाहीये, ओव्हरलॅप होत नाहीये, त्याचमुळे समालोचन करताना सुद्धा तो विशेष आनंद मिळतो. विशालचं स्वागत राजने चौकाराने केलेलं आहे. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक खेचून 4 धावांची नोंद त्याने दिली. खेळायचं होतं ऑन साईडला, बॅटच्या टोला कनेक्शन आणि नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. बॉल जाईल साईड स्क्रीनवर, लगातार दुसरा चौकार, 2 चेंडू, धावा 8. आपण रिप्ले मध्ये पाहतोय टेनिस 10 क्रिक लाईव्ह वर. ऑफ्टनच्या बाहेर शफल झाले होते बघा. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅटच्या टोला बॉल कनेक्ट होऊन इतक्या वेगानं गेला की मिड ऑफला बीट करत आउटफील्ड फास्ट असल्यामुळे बॉल थांबलाच नाही आणि त्याचमुळे सुरुवात तर भन्नाट झालेली आहे. जयशंकर क्रिकेट संघ चांदईची बिनबाद 8 धावा. विशाल समोर आता आव्हानं थोडीशी वाढलेली आहेत, कारण जर तुम्ही पहिल्या षटकासाठी तुम्हाला निवडलं जाते अशा वेळेला कॅप्टनचा विश्वास तुमच्यावर असतो. चांगली सुरुवात देण्याचा उद्देश तुम्हाला बाळगावा लागतो, पण आता चांगली सुरुवात फलंदाजीची होते. सुरुवात सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते. ती सुरुवात चांदई संघाकडून राज देतोय, 3 चेंडूंमध्ये जोडतोय 12 धावा. समीर म्हात्रे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय समीरजी म्हात्रे, आपण जर माझा आवाज ऐकत असाल तर आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 3 चेंडू, धावा 12. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्वीप करताना बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. जे इतरांना जमत नाही ते आम्ही जमून घेतो. पहिल्या 4 चेंडूवर 4 चौकार खेचतोय, लगातार 4 चौकार येत आहेत चांदई संघाकडून. राज हा फलंदाज धमाकेदार फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. धावसंख्या झाले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 16. यावेळेस वेग चांगला होता, हार्डलेन बॉल पिच केला, बॉलला तिथं राईज मिळाला नाही. कॉन्क्रीटच्या विकेटचा गोलंदाजाला सुद्धा फायदा होतोय आणि तेच पाहायला मिळालं. वेग भन्नाट होता, महाप्रचंड वेगाने हा चेंडू विशाल पाटील यांनी हाताळला आणि जे दडपण वाढत होतं ते दडपण बाजूला करण्यासाठी किमान डॉट बॉल येणं आवश्यक होतं आणि डॉट बॉल 5व्या चेंडूवर आलेला आहे. उसाटणे या संघासाठी धावसंख्या 16. लॉफ्ट केले बॉलला, लॉंग ऑन नाहीये. मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाची अग्निपरीक्षा, बॉलला चेस करतोय. आउटफील्ड थोडी स्लो आहे त्या ठिकाणी, म्हणूनच या 2 धावा मिळत आहेत. पहिल्या षटकाचा शेवट झालेला आहे आणि पहिल्या षटकावर वचक पाहायला मिळाली चांदई संघाची. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच बिनबाद 18. 18 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1. जयशंकर क्रिकेट संघ चांदई. कॅपिटलाइज करायचं होतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये मंगेशने करून दाखवलं. एकूण चौकारांचा आढावा घेतला. 4, 1 डबल, 1 डॉट असं एनालिसिस आपण पहिल्या षटकाचं पाहतोय.
आता नवीन गोलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, बॉलिंग मार्कवर पोहोचत आहेत, क्षेत्ररक्षणामध्ये स्वतःच्या मनासारखा बदल करतात आणि पाहूया आता तो बदल कामी येईल का. वेलकम 11 उसाटणे या संघासाठी, कारण एका बाजूला राजचा खेळ तर आपण पहिल्या षटकात पाहिलाय, आता मंगेश सुद्धा त्याच लईमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतील का, आता हीच चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगू लागलेली आहे. या सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट आणि स्क्वेअर लेग, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे. त्याचमुळे 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर तैनात ठेवलेले आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. आणि पाहूया त्या संधीचा फायदा होईल का, कारण पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना थोडा स्कोप येतो, थोडी मोकळीक मिळते, संधी मिळते गॅप शोधण्याची. थोडे दुरून हा स्ट्रोक खेळलेला आहे, ऑन दी टोज खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरला, पण फटका कन्वर्ट झाला नाहीये. डॉट बॉल येतोय जो आवश्यक होता वेलकम 11 उसाटणे या संघासाठी, कारण मागच्या षटकाची सुरुवात ही चौकाराने झाली होती आणि या षटकाची सुरुवात ही डॉट बॉलने झालेली आहे. तर पुनरागमन करण्याची इच्छा तर सागरची पाहायला मिळाले उसाटणे संघासाठी. चांगला बॉल खोलवट टप्प्याचा, थोडा दुरून खेळलाय, ड्राईव्ह करताना बॉलला पाठवलाय मिड ऑफला, क्षेत्ररक्षक पोहोचले एक्स्ट्रा कव्हरच्या बॉलवर, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते बिनबाद 19, 19 रन्स ऑनवर्ड विदाउट लॉस. आतापर्यंत तारतम्य चांगलं राहिलेलं आहे गोलंदाज सागरचं. पहिल्या 2 चेंडूंवर तो स्कोप मंगेशला मिळाला नाही, पण एक गोष्ट जमेची झाली की मंगेशने वेळ बघून स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईकवर इन फॉर्म बॅटर राजला आणलं, ज्याने मागच्या 6 चेंडूंवर 18 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. तर कधी कधी साथीदार चांगला खेळायला लागला तर त्यांना जास्तीत जास्त संधी आपण द्यायची असते आणि तोच मानस आता मंगेशचा दिसून आलाय. राजला त्यांनी संधी दिली, पंचाच्या उजवीकडून सागर तयार, स्विच हिच आणि बॉल जाईल डीप कव्हर सीमारेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, पूर्ण होते एक सिंगल थ्रो अचूक बॅटिंग एंडला, एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर, 20 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या डावातले 9 आणि धावा बनवलेले चांदईने 20. त्याचमुळे आतापर्यंत सुरुवात चांगली आहे पॉवर प्लेच्या षटकांमध्ये, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या पॉवर प्लेच्या षटकातला. आणि त्याचमुळे पाहूया यावर सागरचा तोच अप्रोच राहतोय का जो पहिल्या 3 चेंडूवर पाहायला मिळालाय. ड्राईव्ह केलाय बॉलला, एलिव्हेशन थोडं कमी पडलंय, क्षेत्ररक्षक उंच उडी घेऊन बॉलला कलेक्ट करेल, बॉलिंग एंडला अचूक थ्रो उसाटणे संघाकडून क्षेत्ररक्षण वरच्या दर्जाचं पाहायला मिळालंय. आणि त्याचमुळे डीपमध्ये प्रोटेक्शनला असलेले क्षेत्ररक्षक या सामन्याचं गांभीर्य ओळखताना अचूक क्षेत्ररक्षण करतायत. मागच्या 3 चेंडूंवर 3 सिंगल्स मिळाले, चांदईला धावसंख्या पोहोचते बिनबाद 21. मागच्या षटकाचा आढावा घेतला तर पहिल्या 6 चेंडूंवर 18 होत्या आणि या षटकाचा आढावा घेतला तर मागच्या 4 चेंडूंवर फक्त 3 मिळाले आहेत. तर प्रत्येक षटक हे वेगळ्या धर्तीचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि सागर यांनी चांगला बॅकअप प्लॅन रेडी ठेवला होता आणि तो बॅकअप प्लॅन उसाटणे संघाच्या कामी आलाय. बैठक स्ट्रोक खेळलाय, बॉल मागे पाठवलाय, फाईन लेगला क्लिअर करताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय, चौकार येतोय राजच्या बॅटमधून. बघा अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी, तसेच काही संघ हे कल्याण डोंबिवलीचे आहेत, काही संघ हे कर्जतचे आहेत, काही संघ भिवंडीचे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर कालपासून आजपर्यंत एकाही संघांना पेनल्टी लागली नाही आहे, म्हणजे प्रत्येक संघ वेळेवर आलेला आहे. तर ही एक आवर्जून उल्लेख करावीशी गोष्ट आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला स्लॉग हिट, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे, जजमेंट घेत आहेत, झेल टिपला आणि अशा पद्धतीनं राजचा खेळ संपलाय. थोड्या वेळासाठी काळजाचा ठोका चुकला होता, पण सरते शेवटी झेल पूर्ण झालेला आहे आणि राजला परतावं लागते. राज 23 धावा करून बाद झालाय, सागरच्या खात्यात विकेट जाते, 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 25, 1 गडी बाद. जयशंकर क्रिकेट संघ चांदई. टाळ्या झाल्या पाहिजे राजच्या या तुफानी सुरुवातीसाठी, कारण जी सुरुवात अपेक्षित होती चांदई संघाला ती सुरुवात राजने दिलेली आहे. आणि जरी 2 षटकांपुरतीच त्यांचा खेळ मर्यादित होता, पण त्या मर्यादित चेंडूंवर सुद्धा त्यांनी स्फोटक फलंदाजी सादर करताना एक चांगला खेळ देत असताना आपल्या संघाला ती धावांची मदत दिली आणि स्कोर कार्ड चांगलाच फुलवला. 25 धावा. नवीन फलंदाज जयदास, गोलंदाज जयदास आहेत आणि नवीन फलंदाज वैभव. तर नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला असतील, स्ट्रायकर एंडला मंगेश आपण पाहणार आहोत आणि जयदास
हे वेलकम 11 उसाटणे संघासाठी तिसरं षटक हाताळतील. आता पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालेलं आहे, त्याचमुळे डीपमध्ये क्षेत्ररक्षक आता वाढतील. सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. फाईन लेग, फ्लाय स्लिप, गली आणि कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. सर्कलच्या बाहेर डीप कव्हर पॉईंट, वाईड ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे वेलकम 11 उसाटणेने. जयदास हा नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी येतोय. स्ट्रायकर एंडला मंगेश, ज्यांनी अजूनही संत आणि सावध खेळ खेळलेला आहे आणि आता राजच्या बाद झाल्यानंतर त्या खेळामध्ये परिवर्तन होतोय का पाहूया. एका बाजूला वैभव हा फ्रेश बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला थोडी कसरत करतोय, थोडं वॉर्मअप घेतोय, जे आवश्यक असतं. दुपारच्या सत्रामध्ये खेळणं वाटतं तितकं सोपं नाही आहे, ऊर्जा राखावी लागते या उष्ण वातावरणामध्ये. हाफ ट्रॅकर होता, आपण बॉल लेग स्टंपच्या बाहेरून प्रवास करत विकेट किपरच्या दिशेनं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, एक धाव वाढेल. एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोचते आता 1 गडी बाद 27 धावा. प्रोजेक्टेड स्कोर्स जर आपण पाहिलं तर 60 ते 65 पर्यंत जायला हवा, ज्या वेगानं आतापर्यंत 2 षटकांमध्ये खेळ झालेला आहे. अनुमानित स्कोर ज्याला आपण म्हणतो 5 षटकानंतर 60 ते 65 पर्यंत मजल जायला हवी, ज्या वेगानं आतापर्यंत चांदई संघ खेळलेला आहे. पण एक बाब लक्षात घेण्यासारखी की राज बाद झालाय, पण या ठिकाणी पिकअप स्ट्रोक खेळलाय. बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पार. राज जरी बाद झालेत, मैदानाच्या आतमध्ये आता राज मंगेशचा आहे. मंगेश खेचतोय, दमदार स्ट्रोक, षटकार, 6 धावा. एक गेलाय, पण त्याची जागा भरून काढण्यासाठी दुसरा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि मंगेशने सुरुवात धीमी केली, पण राज बाद झाल्यानंतर आता तो देखील चांगल्या स्ट्रोकचं चयन करतोय. षटकार खेचून धावसंख्येचा आलेख उंच करतोय. धावसंख्या पोचते 32 वर, 32 धावा, 1 गडी बाद. आतापर्यंत आपण पाहिलं तर वाटलं होतं राज बाद झाल्यानंतर उसाटणे संघाला पुनरागमन करण्याची वेळ मिळेल, पण त्या प्रश्नाचं सडेतोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये मंगेश देतोय. क्रॉस बॅटेड हाफ ट्रॅकर, दाखवलाय दम, मिळवल्या 6 धावा मॅक्सिमम. बॉलला पुल करताना गुल केलंय, स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. तर लगातार 2 षटकार जयदासच्या विरोधात मंगेश खेचतोय. दोन्हीही क्रॉस बॅटेड स्ट्रोक. पहिला पिकअप स्ट्रोक होता, पुढचा पूल होता आणि कम्फर्ट झोन आहे मंगेशचा, स्क्वेअर लेग मिड विकेट. त्या कम्फर्ट झोनमध्ये सातत्याने मोठे स्ट्रोक त्याच्या वतीने मिळत आहेत. जयशंकर क्रिकेट संघ चांदईला. आता चांदई संघ पोचलाय 38 वर, 38 धावा, 1 गडी बाद. आतापर्यंत या षटकातले 2 बॉल्स डिलिव्हर्ड केलेले आहेत जयदासने आणि 2 चेंडूंमध्ये त्यांनी 13 खर्च केल्यात. आता पंचांच्या उजवीकडून येत आहेत अँगलचा वापर करण्यासाठी, रायटी बॅटरसाठी, पण तरी देखील फायदा होणार नाहीये. जरी तुम्ही दिशा बदलली पण माझा खेळ बदलणार नाहीये. ऑन ड्राईव्ह करताना बॉलला पाठवलंय, लॉंग ऑन सीमारेषा पार, मिळतील धावा 6, वजनदार षटकार. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय मंगेश. ऑफस्टमच्या थोडा बाहेरचा बॉल होता, पण अप्रोच चांगला आहे, हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं, बॅट स्विंग प्रॉपर होतं आणि त्याचमुळे कनेक्शन बॅटच्या मध्यावर करताना हा षटकार प्राप्त केलेला आहे मंगेश या फलंदाजाने. 6 चेंडूंमध्ये 20 धावांचं योगदान आतापर्यंत मंगेशचं आपण पाहतोय. म्हणजे जसा स्ट्राईक रेट राजचा होता अगदी तसाच स्ट्राईक रेट आता मंगेशचा पाहायला मिळतोय. त्याने मॅच केलंय राजच्या स्ट्राईक रेटशी आणि दोन्ही स्ट्रायकर बॅटर एक चांगला खेळ देताना पाहायला मिळालेत, कारण राज बाद झाल्यापूर्वी 21 धावा करताना पाहायला मिळाले होते आणि आता मंगेश सुद्धा 20 वर पोहोचलेले आहेत 6 चेंडूंमध्ये. षटकारांची तिकडी त्यांनी पूर्ण केली आणि आता 15 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 44 धावा धावफलकावर. त्यामध्ये अजून 6 धावांची मदत होईल. मंगेश मैदानात 6चा पाडा बोलतोय. 4 चेंडू 4 षटकार, धावसंख्या 50 पार. जयशंकर क्रिकेट संघ चांदई 50 अप. काल 2 हॅट्रिक्स आपण पाहिलेत, आज 6 चेंडू 6 षटकार पाळणार का?
कारण 4 चेंडू 4 तर आलेले आहेत. गोलंदाज जयदास यांच्यासाठी ही वेळ खूप महत्वाची आहे. आपला अनुभव पणाला लावून गोलंदाजी करावी लागेल जयदासला. पंचांच्या हातात डावीकडून येत आहेत ओव्हर द विकेटनं. स्ट्रायकर एंड फलंदाज मंगेश. स्ट्रेच हिट. आपला फटका 440 वोल्टचा झटका. इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय मंगेश. 5 चेंडू 5 षटकार. श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई संघाकडून मंगेशचा भन्नाट खेळ पाहायला मिळतोय. आता हा 6वा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का? गोलंदाज की फलंदाज? पुढच्या बॉलवर फुलटॉस बॉल केलाय प्रहार, पण बॉल जातोय मिड विकेट सीमारेषेच्या आत. कलेक्ट केला जातोय, पण पाहूया या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दिसतात फलंदाजाचे. तर आपण येतोय वॉर रूम मध्ये. लेट्स चेक इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट आहे की डाऊन द वेस्ट आहे ते आपण चेक करणार आहोत. हा सुद्धा बॉल सीमारेषेच्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न होता, पण म्हणतात ना की फुलटॉस कॅन बी डेंजरस समटाइम्स. आणि फुलटॉस तितका प्रॉमिसिंगली कनेक्ट झाला नाही. आणि लेट्स चेक इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट. बॉल तर कलेक्ट झालेला आहे क्षेत्ररक्षकाकडून, पण आता हा नो बॉल आहे की नाही त्याची चाचपणी करण्यासाठी आलो आपण पीसीआर रूम मध्ये. सन्माननीय अभिषेकजी जाधव आणि सन्माननीय राहुलजी पवार, आपण आज नम्र निवेदन आहे, आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. राहुल चव्हाण यांच्या वतीनं ते निवेदन आम्ही देत आहोत. आपण या व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. आणि हा फलंदाजाच्या मनाप्रमाणे घडते, हा नो बॉल आहे. म्हणजे या 3 धावा मिळतील आणि 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 59 वर. 59 रन्स ऑन बोर्ड. एक पळती वाट मिळाली होती वेलकम 11 उसाटणेला, पण आता पुन्हा एकदा बाजू भक्कम झालेली आहे. श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदईची संधी मिळते मंगेशला मैदानात थांबण्याची. या अगोदर षटकारांची आतिषबाजी ते करतायत. जयदासने संधी निर्माण केली होती, पण ती संधी आपल्या संघाच्या नावावर करता आली नाही. अजूनही एक चेंडू बाकी आहे या षटकातला. स्ट्रायकर यांना फलंदाज मंगेश. धावसंख्या 59, एक गडी बाद. पुढचा बॉल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी. जयदास. स्ट्रायकर एंडला मंगेश. वेग वाढवलाय, पण ड्राइव्ह करताना 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मागचं षटक होतं 38 धावांचं. 3 षटकांचा खेळ संपलाय. श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई पोहोचतोय 63 वर. 63 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. तर 3 षटकांमध्ये 63 झालेत आणि मंगेश वैयक्तिक पोचलेला आहे. तो म्हणजेच 10 चेंडूंमध्ये 38 धावा मंगेशने आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. या अगोदर राज 21 धावा करून बाद झाले आणि पहिल्यांदाच या डावामध्ये वैभवकडे स्ट्राईक आलेली आहे. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. वापसी तर
वेलकम 11 संघाकडून अपेक्षित आहे आणि ती वापसी करण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी येतोय सागर. पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय सागरने दुसरं षटक हाताळलं होतं. बाउन्स चांगला होता. बॅटची लिडिंग एज बॉल मागे कॅच कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. मी म्हणालो होतो की अजूनही उसाटणे संघाकडे वापसी करण्याचा कालावधी आहे. शून्यावर गोल्डन डकवर वैभव परतीचा प्रवास करतील. धक्का बसतोय तो म्हणजेच दुसरा टीम श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई. काल एरंजा टीमकडून 80 धावांचा धावफलक सजवला होता जो आतापर्यंतचा उच्चांक आहे आणि कदाचित श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई हा तो उच्चांक आपल्या नावावर करण्याचा मनसुबा ठेवतोय. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावातला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश पोचतायत. वैभव शून्यावर परतले पण मंगेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहेत. चांगल्या स्ट्राईक रेटने ते खेळतायत. 380चा स्ट्राईक रेट राहिलेला आहे मंगेशचा ज्यामध्ये 5 षटकारांचा समावेश आहे. सुरुवात त्यांची धीमी होती पण 5 षटकार आणि 1 चौकारांच्या मदतीनं त्यांनी 38 धावांचं योगदान दिलेलं आहे. म्हणजेच अर्धशतकांच्या उंबरठ्यावर आहेत मंगेश. आता नितेश त्यांना साथ देताना पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला नितेश यांना आपण पाहतोय सागरच्या खात्यात विकेट जाते. मागच्या सामन्यात सुद्धा आपण जर पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं होतं आणि त्याचमुळे आता या सामन्यात थोडंसं विपरीत घडते. फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालंय. क्रॉस बॅटेड आल्या पहिल्याच बॉलवर. मैदान कुठलेही असो सुरुवात माझी चांगलीच असते. ती सुरुवात नितेश देतोय. बॉलला थेट पाठवलंय जंगलात. षटकार 6 धावा. काय ताकद होती या स्ट्रोक मध्ये. धडाकेबाद स्ट्रोक नितेशने खेचलेला आहे आणि प्रत्येक फलंदाज आक्रमक शैलीमुळेच चांदई संघामध्ये निवडला जातोय का. कारण या अगोदर वैभवचा प्रयत्न सुद्धा मोठ्या फटक्यांचाच होता पण ते बाद झाले शून्यावर. पण सुरुवात दिली या डावाची राजने. पहिल्या 4 चेंडूवर 4 चौकार त्याने खेचले आणि त्याचमुळे सुरुवातीलाच गोड शेवटाकडे नेण्याचा प्रयत्न सातत्याने फलंदाजांचा दिसतोय. धावसंख्या 69. 2 गडी बाद. चांदई बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. रॅम शॉट खेळायचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसलाय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी करताना पामचा वापर खूप चांगला केलाय गोलंदाज सागरने आणि एक मात्र गोलंदाज जो ठरतोय जो डोकेदुखी वाढवतोय चांदई संघाची. 3 फलंदाज त्याने बाद केलेत. धावसंख्या थांबले चांदईची. 3 गडी बाद. 69. मंगेश कुळंबे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत पण आता नितेश 1 षटकार खेचून परतीचा प्रवास करतायत आणि त्यांच्या जागेवर फलंदाज जात आहेत. ऋतिक जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जसा आपण उल्लेख केला श्रावण भाऊंनी उल्लेख केला होता की 80चा उच्चांक आहे या स्पर्धेतला समालोचक चषकातला जो एरंजाड संघाच्या नावावर राहिलेला आहे आणि त्याचमुळे आता जाणता राजा बदलापूर संघाच्या विरोधात एरंजाडने त्या 80 धावा बनवल्या होत्या आणि आता त्या पलीकडे जाण्याचा 100% प्रयत्न असेल श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदईचा. पण एका बाजूला वेलकम 11 उसाटणे संघासाठी तारणहार कोण आहे तर सागर ज्यांनी 2 षटकं हाताळण्याची जबाबदारी घेतली. आतापर्यंत डावातले त्यांनी 9 चेंडू हाताळले. 9 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च करताना 3 विकेट्स मिळवल्या. म्हणजे 3ही फलंदाज जे बाद केलेले आहेत ते गोलंदाज सागरने बाद केलेत. शफल झाले. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. परफेक्ट बॉलिंग अटॅक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कॉन्क्रीट विकेटचा अंदाज घेत असताना शोल्डरचा प्रॉपर यूज करत असताना बाउन्सवर खूप चांगलं नियंत्रण आतापर्यंत सागरचं पाहायला मिळालेलं आहे. या षटकात 1 षटका आलाय जरूर पण 2 विकेट सुद्धा सागरच्या खात्यात जात आहेत. धावसंख्या थांबली 69. धीमी गती होती आणि ती गती ओळखली नाही. ऋतिक सुद्धा बाद होत आहेत. सिल्वर डकवर 0 धावा म्हणजेच खातं खुल्लं नाहीये. आतापर्यंत 4ही विकेट जात आहेत सागरच्या खात्यामध्ये. 69 धावा. 4 गडी बाद. श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई. आता प्रश्न निर्माण झालाय की मंगेशचं अर्धशतक पूर्ण होईल का. कारण या षटकात एकही मौका मंगेशला मिळाला नाहीये. 5 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि आतापर्यंत 4 विकेट सागरने घेतलेले आहेत आणि या पुढच्या बॉलवर विकेट घेत फायफर कंप्लीट करणारा गोलंदाज ठरतोय का सागर. वेलकम 11 उसाटणे सी या संघासाठी अप्रतिम दर्जाची अश्रेणीची गोलंदाजी सागरची आपण पाहतोय. कारण त्यांनी 13 खर्च केल्यात.
म्हणजे बाकी 56 धावा ज्या आहेत त्या इतर गोलंदाजांनी खर्च केलेल्या आहेत. काल भोस टीमचे विशाल भारती यांनी 5 फॉर कंप्लीट केलेलं आहे या अगोदर, आणि त्या यादीमध्ये जातील का सागर? क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाउन्स खूप चांगला आहे, कंट्रोल खूप चांगला आहे, नियंत्रण खूप चांगलं आहे, पिचिंग प्रॉपर आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे श्री 11 जय शंकर क्रिकेट संघ चांदईची 4 गडी बाद 69 धावा, 69 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4. टीम श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई. चला आता मला असं वाटते पुढील वर्षी आयोजकांकडून मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात हेल्मेट सुद्धा द्यायला हवं. म्हणजे जे बाउन्स आपण पाहतोय आणि ते खेळताना शरीराची काळजी घेतली जात नाही फलंदाजांकडून, आणि त्याचमुळे कित्येक वेळा ते आघात तुमच्या शरीरावर होतात, आणि ते आघात खरंच त्रासदायक असतात, वेदनादायी असतात. त्याचमुळे फलंदाजांनी देखील लक्षपूर्वक खेळ करायला हवा. चला लगेच काही पाहुणे आलेले आहेत, त्याचमुळे मॅडी यांना व्यासपीठावर यायचं, पण एक षटक बाकी आहे. चला प्लीज मॅच ऑन लगेच करा. चला आपण शेवटच्या षटकासाठी येतोय, आणि आता सागरचं स्पेल कंप्लीट झालेलं आहे. 4 विकेट्स घेत त्यांनी 13 धावा खर्च केल्या. करण शेवटच्या षटकासाठी येत आहेत. करण मढवी ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल, कनेक्शन प्रॉपर, वेगाने बॉल जाईल, कावकोन सीमारेषा पार. मंगेशच्या बॅटमधून उत्तम फटक्याचा आविष्कार, धावा मिळतील 4, चौकार. धावसंख्या 73 झालेली आहे, 73 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स, आणि आता मंगेश पोहोचलाय 42 वर. अजूनही 8 धावांची गरज आहे त्याचं अर्धशतक पूर्ण होण्यासाठी. सन्माननीय नवीन भोपी सर व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय या समालोचक चषकामध्ये. बदलापूर, वांगणी, कर्जत, भिवंडी, कल्याण डोंबिवली या परिसरातील सर्व संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील, आणि त्या सर्व संघांना एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे महेशजी धुळे आणि राहुलजी चव्हाण यांनी. समालोचक असताना तो अनुभव या स्पर्धेत त्यांनी वापरला, आणि प्रत्येक संघ वेळेत उपस्थित राहतोय ही देखील एक उल्लेखनीय बाब राहिलेली आहे. त्याचमुळे समालोचक हे नातं किती अतूट असतं तेच दाखवले जात आहे समालोचक चषकाच्या माध्यमातून. महेशजी धुळे आणि राहुलजी चव्हाण यांच्या माध्यमातून. कारण पहिल्याच बॉलवर महागडे ठरले, पहिल्याच बॉलवर प्रहार करताना तो चौकार वसूल केलाय. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन ओव्हर नंतर जुने बॉल देण्यात येतील सकाळी सूचना केली होती. चला चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा, कारण आजच उपांत्य फेरीची लढत पूर्ण करायची आहे जशी सूचना आम्ही अगोदर दिली होती. आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेत या षटकातले एकूण एकच, त्यावर चौकार आलेला आहे. धावसंख्या 70 ओलांडतोय, 73 धावा झालेल्या आहेत, 73 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी या डावातला. ड्राईव्ह केलाय, मिड ऑन नाहीये, बॉल जाईल मागे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय, कलेक्ट करेल, बॅटिंग एंडला थ्रो करतोय आणि मंगेश स्वतःची विकेट वाचवेल. आणि आता बाद होऊन परतावं लागेल तेजसला. तेजस होत आहेत धावचीच्या स्वरूपात बाद. धक्का 5वा. श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई. सेव्हन्टी 74 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे. करण बॉलिंग ट्रॅकवर
भन्नाट वेगाने चेंडू हाताळलाय, पाय चालण्याची सुद्धा संधी मिळाली नाहीये आणि अजूनही सातत्यानं आसुसलेला आहे स्ट्राईकवर जाण्यासाठी मंगेश. पण करणचा भेदक मारा फलंदाजांची झोप उडवतोय. या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात फक्त आतापर्यंत 5 धावा. धावसंख्या थांबली 5 गडी बाद 74. काही वापसी होते वेलकम 11 उसाटण्याची. शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांना लायसन्स असतं, पण त्या फलंदाजांना रोखण्याची धमक आहे करणकडे. बॅक ऑफ द हँड फुल टॉस होता, हलक्याने बॉलला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला घाई करताना पाहायला मिळालेत आणि त्याचमुळे क्रिकेटमध्ये घाई करून चालत नाहीये. मिसफील्ड 1-2 का 4 चौकार. दुपारच्या भोजनानंतर आमचे डिस्क जॉकी गणेश सुद्धा चार्ज होऊन आलेले आहेत. 78 धावा 5 गडी बाद. अर्धशतक मंगेशचं पूर्ण होईल का, तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे मोठं. स्ट्राईकवर आहे सागर. बॉलला जाऊ दिलंय, पण या ठिकाणी पाहूया धाव मिळते का. व्हाईट बॉल आहे, एक धाव तर मिळेल. तर आपण रेफरल घेतोय. स्ट्राईक रोटेट झाले का, म्हणजेच मंगेश बाद झालाय. येस, स्टंपिंग तेच म्हणजे मंगेश त्या ठिकाणी जवळ आहेत का त्या एंडला, आपण ते चेक करणार आहोत. बॅटिंग एंडला आउट नाहीये, म्हणजे 2 धावा मिळतील. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 80 वर. 80 रन्स ऑन बोर्ड आणि स्ट्राईक मिळते. सर्वात महत्वाची बाब म्हणजेच मंगेशला धावसंख्या 80 आणि आता 7 धावा दूर आहेत अर्धशतकापासून. 43 वर पोहोचलेले आहेत मंगेश. धावसंख्या झालेली आहे 80, म्हणजे त्यांनी कालच्या एरनजाडच्या धावफलकाशी मॅचिंग केलेली आहे चांदईने. पण अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावातला. करण बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट फिरवलाय हा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला कलेक्ट केलाय. ऑन साईडला स्लॉगिट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज मंगेशचा. चांगली गोलंदाजी करणची आपण पाहतोय सागरच्या मागोमाग. शेवटचा एक बॉल बाकी या डावातला. धावसंख्या 80, 5 गडी बाद. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. मंगेश फिनिश कशा पद्धतीने करेल या डावाला. वेगवान बॉल होता, ऑन दी टोच खेळायचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. अंपायर निरीक्षण करतायत. वाईड बॉलचा इशारा येतो, एकदा वाढेल. आणि आता हा उच्चांक आहे या स्पर्धेतला आतापर्यंतचा श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदईचा. 5 गडी बाद 81 धावा आणि अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे या डावातला. जागा बनवली, कट केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक 2 बॉलला चेस करतात, पण बॉल डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा शेवट चौकाराने होतोय. पहिला डाव संपलाय. जिंकण्यासाठी 86 बॉल्स असतील 30 चेंडू 86 धावांची गरज. वेलकम 11 उसाटणे सी. आता समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा बदल करूया. पहिल्या डावाचं विवरण आपल्यापर्यंत आपण पोहोचवलंय आणि दुसऱ्या डावाचं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आमंत्रित करतोय पियुष भाबरे सरांना. कर्जत परिसरातील एक बुलंद, अभ्यासू, आवडता आणि गोड आवाज पुढील डावामध्ये तुमच्यापर्यंत अचूक विवरण देतील. धन्यवाद.
केपी बॉल जमा करा. अजिबात सराव नाही. बॉल जमा करा केपी. स्वाद आराध्या जिथे तुम्हाला नुकताच ॲड्रेस देखील पाहायला मिळतील. त्याचबरोबर जे आकर्षक मेनू ज्यासाठी खास करून आमचं हॉटेल स्वाद आराध्य हे फेमस आहे ते तुम्हाला आकर्षक क्षणचित्र आपल्या या स्क्रीनवरती पाहायला मिळतील. व्हेज असू द्यात नॉन व्हेज असू द्यात A1 क्वालिटीचं जेवण ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं मिळतं ते स्वाद आराध्य हॉटेल. ITA अंबरनाथ सन्माननीय नवीन बोपी सर आणि त्याच बरोबर गणेश बोपी सर या स्पर्धेच्या ठिकाणाहून महत्त्वपूर्ण वेळ देण्यासाठी आलेले आहेत. तर आम्ही विनंती करत आहोत या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य दोन्ही आमचे आयोजक यांना विनंती आहे की आपण बोपी साहेबांचा विशेष भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. आमचे बोपी सर जे महत्त्वपूर्ण वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा हा विशेष सन्मान आम्ही करत आहोत आणि भरपूर आनंद घेतलेला साहेबांनी या संपूर्ण मॅचचा. तर आम्ही साहेबांना विनंती करत आहोत की फक्त या स्पर्धेला आपण कशा प्रकारे शुभेच्छा द्याल ते तुमच्या नक्की आम्ही ऐकायला आतुर आहोत. धन्यवाद. खणखणीत आवाज आणि दणदणीत व्यक्तिमत्व असलेले आमचे मित्रवर्य महेशजी धुळे म्हणजे मॅडी आणि त्यांचे मित्र राहुलजी चव्हाण यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचा आपण आनंद घेत आहोत. फक्त 2 मिनटं तुमचे घेतो. सर्व खेळाडू क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट मे रसिकानो, माझी ओळख तुम्हाला करून देतो. मी नवीन भोपी सर, शासकीय ITA अंबरनाथ या ठिकाणी कार्यरत आहे आणि बाय प्रोफेशनली मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. माझे बंधू गणेश भोपी सर मेकॅनिकल इंजिनियर आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की महाराष्ट्र शासनाची एक भूमिका आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये एक शासकीय ITA असला पाहिजे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी एक पॉलिटेक्निक असलं पाहिजे. त्या अनुषंगाने प्रत्येक या अंबरनाथ तालुक्यामध्ये एक मोठी संस्था आहे अंबरनाथ या ठिकाणी. साधारणपणे 1700 ते 1800 विद्यार्थी त्या ठिकाणी वेगवेगळ्या कोर्समध्ये प्रशिक्षण घेत असतात. परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की ITA सध्या ॲडमिशन घेणं अतिशय जिकरीचं आणि हाय मेरिट असलेलं हे ट्रेनिंग आहे आणि या ठिकाणी सर्वच मुलांना झटपट प्रशिक्षण घेऊन जर झटपट नोकरी हवी असेल तर ITA आपण करतो. पण खूप कमी लोकांना या ठिकाणी ॲडमिशन मिळतं आणि त्यांना टेक्निकल ट्रेनिंग घेण्याची इच्छा त्यांची अपूर्ण राहते. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन असेल, AC मेकॅनिक असेल, प्लंबर, फिटर, मशिनिस्ट, ब्युटिशियन, टेलरिंग असे बरेचसे कोर्स या ठिकाणी आपण राबवले जातात. आणि त्यामुळे कमी शिकलेले विद्यार्थी का जे वेगवेगळ्या कारणामुळे काही ठिकाणी 10वी पास होतात, नापास होतात, त्यांना प्रवेश मिळत नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांचा विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा, युवक आणि युवतींचा आम्ही विचार करून आम्ही नेरळ तालुका कर्जत कोल्हारे गावाजवळ एक छोटीशी टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केली आहे. मागील 4 वर्षापासून आम्ही ही टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केली आहे. यामध्ये बदलापूर परिसर, वांगणी, नेरळ, कर्जत, खोपोली, खालापूर परिसरातले बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत असतात. अतिशय कमी शिकलेले विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण घेतात. 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतचे कोर्सेस आहेत
आणि ते आपण अगदी मोफत शिकवले जातात. संपूर्ण आपल्या भागातील महिलांना, मुलींना, युवकांना, युवतींना आपण ह्याची माहिती द्या. आणि आता जास्त वेळ घेत नाही कारण आपण मला वाटतं खेळ थांबलेला आहे समालोचनामुळे. पुन्हा एकदा मॅडीचा आणि राहुल चव्हाण यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि ओव्हर टू कॉमेंटेटर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद भोपी सर. जी काय आपण माहिती आपल्या सर्व तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे. नेरल कोल्हारे येते जे काम तुम्ही सुरू केलेलं आहे त्या कामाला तुम्हाला भरभरीत यश मिळो हीच आपण या स्पर्धेच्या वतीनं प्रार्थना करूयात. दोन धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोचलेली आहे ती 4 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून मार्गस्थ. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. बॉलिंग मार्कवरती डावखुरा त्याचा विध्वंसक बॉलर आहे ऋतिक. लो लॉफ्ट करतायत सेमी हेलिकॉप्टर. दूर आहे क्षेत्ररक्षक. डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल सेट ॲज अ स्वीप ॲज अ एरो. दमदार हा षटकार फलंदाज सागरच्या बाटमधून. सागर नाव मोठे, नाव चर्चित राहिलेलं नाव आहे. वेलकम उसाटणे टीमच्या वतीनं. क्लिक आउट करायचं होतं, इनसाइड आउट खेळायचं होतं, तेच ड्रिल करून दाखवत असताना सागर पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपुष्टात येतो आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या बिनगडी बाद 10 धावा धाव पुस्तकावर. बंधू अर्थातच सन्माननीय श्रीमान गणेशजी धुळे साहेबांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. आम्ही धुळे साहेबांना विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. जबरदस्त स्टार्ट राज गोरेनं करून दिली पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर मंगेश तडपला. राजने जर 4 चौकार मारले तर मंगेशने 5 षटकार ठोकले. त्यामुळेच त्या कारणास्तव 86 एवढी मोठी धावसंख्येचा या ठिकाणी आपण टार्गेट ठेवताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा पुस्तकावरती. ऋतिक आणि सागर ही महत्वपूर्ण जोडी आहे. वेलकम उसाटणे टीमची 86 धावा कुटण्याची ज्यांच्यामध्ये धमक आहे, ज्यांच्यामध्ये कपॅसिटी आहे ते हे 2 फलंदाज आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंग मार्कवरती आलेत गोलंदाज वैभव थेर. आडवा बाटना फटका बरोबर काउफेसला पाठवला. आडवा बाटनं स्लॉक स्वीप करत असताना बॉल सीमा पार एक टपा घेत हा चौकार. करणार हे या सुप्रसिद्ध गाण्याचे गायक आहेत. ऑन साइडला फटका स्क्वेअर लेग आतमध्ये त्याचाच फायदा उचलला. पाहुयात खेळाडू पोचतील का. पोचले जरूर. चांगली फिल्डिंग अंतिम मोमेंटला झाली आहे. 2 तर आतापर्यंत केल्यात पूर्ण. चांगली फिल्डिंग डीप मध्ये फायदा उचलत असताना स्क्वेअर लेगला आतमध्ये खेळाडू होतं त्या कारणास्तव क्रीजचा चांगला वापर केला. थोडासा डीप गेला आणि त्यानंतर हुकचा पटका खेळत असताना या 2 धावा मिळतात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2च्या साह्यानं 16 या धावसंख्येवरती 16 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करतात वैभव थेर. टार्गेट मोठे 85 बनवलं श्री 11 जयशंकर चांदे टीमनं. खोलत होता चेंडू प्रॉपर यॉर्कर. धावासाठी 1 रनसाठी प्रयत्न केलेले दोन्ही फलंदाजांनी बॅटच्या साह्यानं आलेली एक सिंगल. टीमची टोटल ही जाऊन पोहोचलेली ती 17 या धावसंख्येवरती. सेकंड इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे. आपण पहिल्या ओव्हरमध्ये ऋतिकनं फक्त 10 दिल्या आणि त्याच्यानंतर एक चौकारानं सुरुवात केली आहे ऋतिकनं आणि तो आला. आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती टीमची धावसंख्या आतापर्यंत धावा पटलावरती जाऊन पोहोचलेली ती 17 या धावसंख्येवरती. महत्वपूर्ण सामने. तब्बल 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देणारी स्पर्धा बदलापूर समालोचन समितीच्या वतीनं आयोजन केलेले समालोचक चषक. वेगवान चेंडू अँगल नुसार चेंडू बाहेर काढत असताना वाईड बॉल.
वाईट साठी तरी कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू प्लेयरला देखील नाहीये. बघूयात पंच आता शहानिशा करत असताना वाईटचा डिसिजन पंचांच्या वतीनं. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा वैभव तयार. वेगवाने चेंडू मिड ऑन आतमध्ये. काऊ फेसला बरोबर. मंगेश हे नाव चर्चेमध्ये राहिलेले. बॅटिंग करत असताना 5 विविध क्षेत्रामध्ये टोकलेले ते 5 षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 19 वरती. राऊंड द स्टम्प्स बॉलिंग चालू. आता स्ट्रायकिंग एंडला ऋतिक. चेंडू वेगवान मिडॉनला. हो गुड एफर्ट्स ऋतिक कडून. हे प्रयत्न चालवले होते. मिडॉनला खेळाडू होते. ऍक्शन रिप्ले कदाचित पाहणं इंटरेस्टिंग आहे. वैभव तर जे बॉल टाकत होते राऊंड द स्टम्प्स बॉलिंग स्ट्रायकिंग एंडला ऋतिक होते. सरळ खेळले होते आणि हे जबरदस्त प्रयत्न ऋतिक कडून. एक ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं. आडवा बाटना फटका बरोबर मिड विकेट मध्ये क्षेत्र. हो मिस्टेक. थोडासा टर्न होत असताना बॉल चालला सरळ सीमा पार. रन्स 4. थोडीशी चुकी अंतिम चेंडूवरती होत असताना 2 ओव्हरचा खेळ होतोय पूर्ण. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 24 या धावसंख्येवरती. इक्वेशनचा जर विचार केला एकंदरीत 18 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 62 धावसंख्येची गरज. 18 मध्ये 62. बऱ्याचशा बाहेर होतो. अपील तंत्राचा देखील वापर केलेला नाही. एक सिंगल लेग बॅकच्या वतीने टीमची टोटल 25. पुन्हा एकदा ऋतिक तयार. लेफ्ट आर्म राऊंड द स्टम्प्स. टर्न करतात इनसाइड आउट. पाहूयात राज पोहोचतील का. प्रयत्न तर चालवलेत. नाही थांबणार चेंडू. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 29 या धावसंख्येवरती. सागर जबरदस्त टच मध्ये दिसतो. 8 मध्ये 18 त्यांनी इंडिव्हिज्युअली बनवलेल्या आहेत. तेवढीच 7ची अपेक्षा ऋतिक कडून तो नक्की करतो. जिथे ऋतिकने 6 मध्ये 8 इंडिव्हिज्युअली बनवल्यात. लेफ्ट आर्म राऊंड द स्टम्प्स बॉलिंग सुरू असताना इनसाइड आउट खेळले. बॉलची डिमांड होते. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 29 वरती. 29. श्री 11 जयशंकर चांदई संघाला तुम्ही इन ऍक्शन पाहतात. श्री 11 नावाने सातत्याने ओळखत आलेला संघ नरेंद्रजी गोमारे पुरस्कृत. सातत्याने जोबेली संघाला देखील बऱ्याचदा नरेंद्रजी गोमारे यांना विविध क्षेत्रामध्ये पुरस्कृत करण्यात नेहमी करत आलेले. त्याचबरोबर अशा विविध संघ कर्जत तालुक्यामधील बऱ्याचशा संघांना त्याने संधी दिलेली मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये. 29 जावा. आडवा बॅटनं हा कडवा प्रहार आहे. अर्ध्या टप्प्यावरती अर्ध्या पिच वरती आपटलेला चेंडू लाईनला लवकर पिक करत असताना ठोकला षटकार.
जर सागर मैदानाच्या आतमध्ये थांबतो नाही तर त्या या 86 धावा देखील कुटण्याची धमक त्याच्यामध्ये आहे. आता इक्वेशनचा विचार केला 15 चेंडूंमध्ये आता 51 धावसंख्येची आता आवश्यकता राहिलेली आहे. उद्याच्या दिवसामध्ये देखील नरेंद्रजी गोमारे पुरस्कृत मोहचीवाडी या संघ इन ऍक्शन आपल्याला दिसेल. हो इनसाइड आउट कॅच होतं. टप्पा पडल्याच्या नंतर समोरून चेंडू बाउन्स होऊन निघून चालला विकेट किपरकडे. डॉट बॉल. हा ऍक्शन रिप्ले नॅचरल स्विंग आहे गोलंदाज ऋतिकडे. डावखुरा लेफ्टी ऍडव्हान्टेज तो मैदानाच्या आतमध्ये घेत असताना इनसाइड आउट खेळत होते. किती फ्री माइंडेड फटकेबाजी सागरच्या वतीनं सुरू आहे. बोल तयार. लो फुल टॉस टर्न केलाय. जेलची शक्यता मच निडेड ब्रेक थ्रू मैदानाच्या बाहेर. लोअर फुल टॉस होता. प्रॉपर एलिव्हेशन देऊ शकलेले नाही आहेत. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. डीप मध्ये वैभव तेरने पकडली जेल. 35 ला एक गडी बाद. पहिला मोठा इथून धक्का लागलेला वेलकम उसाटणे टीमला. 13 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 13 मध्ये आता विजयासाठी 51 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे या बॉलवरती जर मोठा फटका 6 आला तर रात्री 12 मध्ये 45. पाहूयात आता ऋतिक कशा प्रकारचा चेंडू टाकतोय. चांगला चेंडू होता. पायात होता. बरोबर समोर ड्राईव्ह करत असताना बॉटम हँडचा चांगला वापर करतात क्षेत्ररक्षक मंगेश होते. लॉंगॉनला प्रोटेक्शन त्यांच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे. 3 ओव्हरचा खेळ होतोय. पूर्ण 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 36. 86चा धाव फलक चेस करत असताना आता इक्वेशन शिल्लक राहिलेलं 12 चेंडू. विजयासाठी 50 धाव्यांची गरज. चला अधिकचा टाइम आपण घेऊ नका. लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. 12 मध्ये आता 50 म्हणजे प्रति षटकामागे जवळपास 25 धावा. चांगली बॅटिंग राज गोरेनं सुरुवात. त्यानंतर मंगेश. चांगला अभ्यास या संपूर्ण स्पर्धेचा आज आपण पाहतात. वेलकम उसाडणे संघाच्या विपक्षामध्ये खेळत असताना थोडीशी डिसएडव्हान्टेज थोडीशी बॉलिंग अटॅक जो उसाडणे वेलकम उसाडणे टीमचा तो थोडासा वीक राहिला. त्या कारणास्तव या सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कुठेतरी थोडंसं अंडर प्रेशर बॅटिंग करावी लागते वेलकम उसाडणे टीमची. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये राज गोरे आलेत. 12 बॉल 50. ओव्हर नंबर 4 राज आलेत बॉलिंग मार्कवर. बारा चेंडू विजयासाठी 50 धावेंची आवश्यकता. आता मॅच ऑन गेम ऑन. जरी चांदई संघाचं पारड जड दिसत असलं तरी सुद्धा इथून जर स्टार्ट केली तर 12 मध्ये 50 चेस करावे लागतील. सुरुवात करण्याचा प्रयत्न. बरोबर मिड विकेट मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिली सिंगल वेगानं. सेकंडचा कॉल सॅकिंग एंडला थ्रो. विकेट किपर नितेश कडून डायरेक्ट हिट करण्यात आलेली आणि फलंदाज इथून बाद. 12 मध्ये 50 करायचे होते. 1 रन या बॉलवरती मिळते. बॅट्समन आउट. डीजे गणेशानं मस्त काय मटर पनीर वरती चांगला स्ताव मारलेला दिसतोय.
11 मध्ये 49 धावसंख्येची गरज आहे. उसाटणे सी संघाला आता इथून अटॅक करावं लागणार आहे. पाहूयात राज गोरे इथून अटॅक करून सहजतेने तर देणार नाहीये, परंतु इथून काहीतरी तुम्हाला एक्स्ट्रा करावं लागेल, नाहीतर या संपूर्ण स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. 11 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. 11 चेंडूंचा खेळ बाकी. 11 मध्ये 49. कोलात होता क्लीन बोल, बँग ऑन टार्गेट, फलंदाज बाद. यष्टया उद्ध्वस्त करून लावलेल्या राज गोरेनं 37ला तिसरा धक्का. सो मच. आता 10 बॉलचा खेळ बाकी राहतो. 10 चेंडूंमध्ये 49 धावसंख्येची आवश्यकता. तुम्ही आनंद घेतात. बदलापूर समालोचन समिती आयोजित समालोचक चषक. कोलत होता चेंडू, जेलची शक्यता. हो, कॅच सुटलेली आहे. कदाचित विजिबल झाला नसावा चेहरा. चेहऱ्यावरती कदाचित सूर्याची किरण आल्या कारणास्तव बॉल विजिबल झाला नसावा. त्या कारणास्तव इथून कॅच इथून ड्रॉप होत्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 38 वरती. जर जेल पकडली असते तरी विकेट हॅट्रिक असते राज गोरेसाठी. सुरुवातीला रनआउटची विकेट नितेश आपण कौतुक करत. नितेश भोईर ज्येष्ठांच्या पाठीमागे त्यांना डायरेक्ट हिट लगावली. ओ क्लीन बोल्ड. आणखीन एक फलंदाजाला तंबूची दिशा दाखवलेली आहे. राज गोरे इज ऑन फायर नाव. 38ला 4 गडी बाद. रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला चेंडू बाटवरती हलकासा ब्रश झाला, त्यानंतर पायावर लागून एस्टॅनवरती लागलेला चेंडू. क्लीन बोल्ड झालेत, फलंदाज बाद झालेत. राज गोरेला मिळतीये सांघिक दुसरं यश. 8 बॉल मध्ये आता 48चं इक्वेशन. वेलकम उसाटणे संघाला आम्ही आमच्या नाईट स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं होतं. BGM 0505 ट्रॉफी मध्ये रनर अप राहिले होते. काय जबरदस्त खेळ. ओव्हर द स्टंप्स. कोलात होता चेंडू, आणखीन एक तेज सरार चेंडू. बोपी सर या स्पर्धेमधून रजा घेत आहेत. त्यांचा विशेष आभार आपण व्यक्त करूयात, ज्याप्रमाणे त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा स्वतःच आपण पाहतायत तर जे त्यांनी काही करिअर टेक्निकल आणि त्याचबरोबर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा जे काही उल्लेख त्याने सातत्याने केलेला आहे. एक युवकांसाठी सुवर्ण संधी, खास करून नेरळ परिसरामध्ये कोलार येथे स्थित असलेले त्यांचे इन्स्टिट्यूट. नक्की आवर्जून भेट द्या. पंचांचा इशारा आलेला. कुणाल पेनकर ॲज अ मुख्य पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये काम करत आहेत. 7 चेंडूंचा आता खेळ बाकी राहिलेला. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 47 इक्वेशन. बॉलिंग करतो राज गोरे. बॅटिंग करत असताना 4 चौकारानं सुरुवात करून दिली राजने आपल्या टीमसाठी. म्हणूनच की काय राज गोरे हा विध्वंसक फलंदाज म्हणून देखील त्याची ओळख राहिलेली आहे. फुल टॉस, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. आडवा पाटनं हा फटका खेळला सर मिड विकेटला. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट केली. सेकंडचा कॉल प्रयत्न चालवला, परंतु एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 1च्या सहाय्यानं 40 या धावसंख्येवरती. इक्वेशन 6 चेंडूंमध्ये 46. नितेश भोईरकडे चेंडू आहे. आता कदाचित आता नितेश स्वतः येतो की काय बॉलिंगला. LNT खोनी टीमचे देखील कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. लगेचच आपण सेकंड राऊंड खेळवणार आहोत. ऑलरेडी आपला फर्स्ट हाफ कंप्लीट झालेला.
बॉलिंग मार्क वरती सागर कोळंबे आलेत. अवध स्टंप 6 मध्ये 46 इथून बनवायच्या. सुरुवात जबरदस्त. लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी. आपा ऍक्शन रिप्ले. सरळ निघून गेला विकेट किपर नितेशकडे चेंडू. डॉट बॉल न सुरुवात. ओव्हर नंबर ओके. फलंदाज इथून बाद झालेत. स्वतः फलंदाज सुशांतने त्यांचं क्षेत्र सोडलेलं. म्हणजे पहा ही खेळाडू वृत्ती मी बराचदा उल्लेख करत असतो की फक्त तुमची मेहनत किंवा फक्त तुम्ही जे मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार लगावतात त्याने तुम्ही जर तुम्ही मोठे खेळाडू बनत नसता, कधी कधी तुमची प्रामाणिकपणा देखील तुम्हाला मोठ्या खेळाडूचे संकेत देत असते. 5 गडी बाद 40 धावा. अंतिमच्या 5 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. सामना जरूर भरपूर दूर निघून चालला वेलकम उसाटणे संघाचा, परंतु जो का त्यांचा ब्रीद वाक्य राहिलेला आहे, एक वेल डिसिप्लिन संघ म्हणून त्यांची ओळख आहे, प्रामाणिकपणा ही त्यांची ओळख राहिलेली आहे. आणि आपण पाहिलं सुशांतनं त्याचं लगेच क्षेत्र सोडलं. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये विजयासाठी 46 धावसंख्येची गरज. थोडासा एकतर्फे सामना होताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याचं कारण राहिलेलं राज गोरेने सुरुवात, त्यानंतर मंगेशची जबरदस्त बॅटिंग. अवध स्टंप्स. आडवा पाटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. सागर कोळंबे यांचं देखील विशेष कौतुक करूया, ज्याप्रमाणे त्याने संपूर्ण संघाला एकत्रित येऊन संपूर्ण संघाला एक चांगलं नियोजितबद्ध संघ त्याने बनवलेला. एक सिस्टमॅटिक प्लॅनिंगनं संघ उतरलेला. म्हटलं जातं ना सेनापतीचा ऐकल्याच्या नंतर सेना आपोआप चालते. आडवा पाटनं फटका. वरती लागला क्षेत्ररक्षक. पोचले डाऊन द बॉल. कॅच इथून सुटलेली आहे आणि 1 रन या बॉलवरती मिळते. 3 बॉलचा आता उर्वरित खेळ. 3 चेंडू फक्त दूर राहिलेला विजयापासून श्री 11 जयशंकर चांदा या संघ. नेक्स्ट मॅच मध्ये LNT खोनी संघ आता वाट पाहतो येणाऱ्या पुढील संघाची. आडवा पाटनं कॅच होतं. टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला. वरती लागला चेंडू. 2 मध्ये 44. नक्की चुका झाला कुठे. पहिल्या सत्रामध्ये वेलकम उसाटणे संघाच्या प्रमुख गोलंदाजांवरती जो हल्ला चढवला लेफ्टी बॅटर राज गोरेनं, त्यानंतर आपण पाहिलं तर तोच प्रेशर बनला येणाऱ्या पुढील गोलंदाजांवरती देखील. आणि तोच प्रेशर बनत असताना आपण पाहिलं त्याचाच फायदा मंगेशनं उचलला. 5 षटकार त्याने ठोकले. आडव्या बॅटने क्रॉस बॅटीचा फटका. फलंदाज विशालच्या बॅटमधून 5व्या चेंडूवरती हा सुंदर चौकार इथून आला. शेवटचा बॉल. 1 चेंडूंमध्ये आता 40 धावसंख्येची आवश्यकता. कमी गतीने टाकला, कदाचित अजून वाट पाहावी लागणार आहे. 1 चेंडूचा खेळ आता अजूनही बाकी राहतोय. आम्ही लगेचच मॅच संपल्या लगेचच आम्ही श्री 11 जयशंकर चांदे टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण लगेचच टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं. जी नेक्स्ट मॅच असणारी 4 ओव्हरची दुसऱ्या फेरीतील लढत. वेलकम उसाटणे संघाच्या विपक्षामध्ये बॅटिंग जबरदस्त राहिली श्री 11 चांदे टीमची. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. चांगला खेळ दोन्ही संघांचा राहिलेला. खास करून उसाटणे टीमचा आपण विशेष कौतुक करूयात. वेलकम उसाटणे संघानं ज्याप्रमाणे त्यानं प्रामाणिक मेहनतीच्या जोरावरती आज इथून जरी परास्त झाले असले तरी सुद्धा त्यांचा जो नॅचरल खेळ आहे, जो त्यांचा प्रामाणिकपणाचा खेळ आहे, तो त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवला. आणि आयोजकांना सहकार्य करून या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी त्यांचा खेळ दाखवून या स्पर्धेची शोभा वाढवलीत. त्याबद्दल वेलकम उसाटणे टीमचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात आणि हार्दिक अभिनंदन करूयात नरेंद्रजी गोमारे पुरस्कृत श्री 11 जयशंकर चांदे संघाचं. हे पहा मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जातं क्रिकेटची माती जोडते अनेक नाती. बऱ्याचदा ती नाती अनोळखी असतात आणि हे शिस्तबद्ध हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये हँडशेक करून मैदान सोडत असताना, कारण त्यांना माहिती याच क्रीडांगणाने आपल्याला ओळख दिलेली आहे. तर लगेचच वळवा त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना 14 चेंडूंमध्ये